समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। MSP फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून आंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील द हॅपी क्लासरूम या शाळेचा तिसरा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी वेगवेगळे नृत्य आणि नाटक सादर केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात संस्थापक मायप्पा बुधे सर, अध्यक्ष संदीप वावरे सर, सेक्रेटरी सौ पूनम बुधे वावरे, अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, उपाध्यक्ष काशीनाथ बुधे, सचिव श्रीनिवास भोकरे आणि सर्व संचालक तसेच डॉक्टर सचिन पवार, विजय इनामदार, महादेव तुपे, लहू पवार, राहुल पवार, श्रीकांत धर्माधिकारी, विश्वजित घाडगे आदीसह पालक उपस्थित होते। यावेळी संस्थेच्या नवीन तयार होत असलेल्या इमारती समोरील क्रीडांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून मानदेशी सहकारी महिला ग्रामीण बँकेच्या उपकार्यकारी अधिकारी सौ सुषमा शेंडगे, श्री मधुकर कांबळे सर, माननीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा देवापूर, सरपंच सौ शालन बुधे आणि अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते। तसेच राहुल कोळी, संभाजी देसाई, शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ देसाई मॅडम, सौ पवार मॅडम आणि सौ तुपे मॅडम आणि सर्व सन्माननीय संचालक यांनी परिश्रम घेतले। येणाऱ्या काळात या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। नवीन वर्षामध्ये शाळा आपल्या प्रस्तावित जागेमध्ये सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली। ही संस्था कशी उभी राहिली, हे संस्थेचं उभं राहायचं विजन काय होतं आणि आम्हाला सर्वांना असं वाटलं होतं की एक संस्था उभी असावी। त्यामुळे आम्ही सर्व जे संचालक आहेत, त्याचबरोबर आमच्या हॅपी क्लासरूमचे चेअरमन हनुमंतराव देशमुख, त्याचबरोबर संस्थापिका पूनम मायप्पा बुधे, त्याचबरोबर संदीप वावरे सर, या सर्वांना एक अशी कल्पना सुचली की आपल्या गावामध्ये एक संस्था असावी आणि काहीतरी करण्याची जिद्द आम्ही सर्व क्लासमेट, त्याचबरोबर संचालक सोमनाथ पाटील असतील, निवास भोकरे असतील, रवींद्र पवार लवराज असतील, श्रीकांत धर्माधिकारी असतील, विजय नाईक इनामदार असतील, राहुल पवार असतील, विश्वजित घाडगे असतील, तर सगळे आम्ही एकत्र आलो आणि 2020 ला एक संकल्पना केली की आपण या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभा करायची। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या सहकार्यानं 2020 ला संस्था चालू झाली। ही संस्था चालू होताना संस्था कुठे चालू करायची हे एक प्रश्न होता आणि या संस्थेचं रोपटा आम्ही या गावामध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या भाड्याच्या रूम मध्ये ही संस्था उभा केली। आज आपल्या समोर दिसतंय की 20,000 स्क्वेअर फूटचं संस्थेचं काम चालू आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं हा एक एक पाऊल आम्ही पुढे टाकत चाललोय। तुमचा असाच आशीर्वाद आणि व्यवस्थित साथ आम्हाला मिळावी आणि संस्था का करावी या सगळ्यांचं मायप्पा बुधे यांनी खूप असं मोठं काम केलंय। आज मुंबईमध्ये स्वतः मुख्याध्यापक असताना त्यांना एक असं वाटलं की गावाकडे काहीतरी वेगळं शैक्षणिक क्षेत्र उभं करावं। आंबोडे गावात भरपूर शिक्षक होऊन गेले, भरपूर प्राध्यापक झाले, भरपूर असे मोठ्या पदावर असणारे अधिकारी रिटायर झाले, पण का कोणास ठाऊक मायप्पा बुधे सरांनी एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न साकार करण्याचं सहकार्य मायप्पा बुधेंच्या विचारातून होते। त्यांना अशी खूप छान असे साथ पूनम मॅडम असतील, संदीप वावरे असतील, या सगळ्यांची साथ त्यांना मिळते। त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ आणि आमच्या संस्थेचे संचालकांनी खूप अशा चांगल्या पद्धतीने साथ देऊन त्यांना एक संस्था उभा केली। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांचे विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांना आपण या क्लासरूम मध्ये हॅपी क्लासरूम मध्ये जास्तीत जास्त ऍडमिशन घेऊन या संस्थेला मोठं करण्यासाठी आपल्या सर्वांचं मोलाचं योगदान आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो।
वाशी मोहात पाडू नको वाशी मोहात पाडू नको मला खड्यात गाडू नको वाशी मोहात पाडू नको मला खड्यात गाडू नको
एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.